अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत। सागर, आता छोट्या घटक पक्षांनी खरं तर आपापल्या पद्धतीने आपलं म्हणणं जे ते मांडलेलं आहे, आपली इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आज त्यांची बैठक पार पडते। काय वाटतं, मुख्यमंत्री सगळ्यांचं समाधान करू शकतात? आज संध्याकाळी जर पाहिलं तर महादेव जानकर यांच्या शासकीय बंगल्यावर जे युतीचे नाराज घटक आहेत त्यांची बैठक होती। त्याचवेळी युतीचे सगळ्यात महत्त्वाचे दोन जे पक्ष आहेत, शिवसेना भाजप, यांची एकत्रित वर्षा या निवासस्थानी स्नेहभोजन होणार आहे। या दोन्ही बैठकांबरोबरच जर तिसऱ्या बाजूला पाहिलं तर आघाडीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना येण्यावरून चर्चेचा गुऱ्हाळ सुरू आहे। स्वतः रविकांत तुपकर यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी आज त्यांची भेट घेतलेली आहे। थेट पवारांना आघाडीतला तोडगा काढण्यासाठी लक्ष घालावं लागलेलं आहे, कारण की मुळात जागेचा प्रश्न या ठिकाणी सगळ्यात मुद्दा आहे की निर्माण झालेला आहे। प्रत्येकाला वाटतंय, प्रत्येक छोटे घटक पक्ष जे आहेत, मित्रपक्ष आहेत, त्यांना वाटतं की जागा हवी आहे। त्यासाठी स्वतःची भूमिका मांडत एक दबावाचं राजकारण सुरू केलेलं आहे स्वतःच्या मोठ्या मित्रपक्षांवर मांडण्याचं, आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाशी पदरी काही ना काहीतरी पाडून घ्यायचा प्रयत्न सुरू आहे। याचाच भाग म्हणून आज हे सगळे जे छोटे छोटे घटक पक्ष आहेत, मित्रपक्ष आहेत, त्यांच्या बैठका होत आहेत। आज युतीच्या बाबत मात्र जे काही छोटे मित्रपक्ष आहेत त्यांचा गोंधळण्याचा प्रकार कदाचित मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे घेतील असं म्हटलं जातं। दुसऱ्या बाजूला शरद पवार मात्र नेमकी काय भूमिका घेणार आहेत, कारण की वर्धा आणि बुलढाणा हे सगळ्या अडचणीचा विषय झालेला आहे। काँग्रेस वर्धाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडायला तयार नाही आहे। दुसऱ्या बाजूला बुलढाणाचं पक्षचिन्ह घ्यावं असे राष्ट्रवादीने स्वाभिमानी समोर भूमिका मांडली, पण स्वाभिमानी त्यास अनुकूल नाही आहे। यामुळे हे सगळं चर्चेचं गुऱ्हाळ आहे ते सुरू आहे आणि आज बघूया घटक पक्षांची बैठक जी आहे ती जानकरांच्या बंगल्यावरती पार पडते, त्याच्यामुळे नेमकं त्यामध्ये काय ठरते आता बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सागर या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे बघूयात।